नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला आज आपण पाहणार आहोत सासूबाईंच्या पद्धतीने कसं लिंबाचं लोणचं बनवतात ते पाहणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. पाहू शकता इथे सासूबाईंनी छान लिंबाचं लोणचं तयार केलेलं आहे. थोडंही तेल काही वापरलेलं नाही, वेगळा मसालाही वापरलेला नाही. अगदी वर्षभर टिकणारं लोणचं बनतं. हे एकदा नक्की ट्राय करा. पाहू शकता खूप छान झालेलं आहे. सासूबाई कसं लिंबाचं लोणचं बनवतात ते पाहूयात. इथे घेतलेले आहेत, पाहू शकता लिंब आहे ते 2 ते 3 किलो लिंब असतील. हे घरचेच लिंब आहेत. पाहू शकता कागदी लिंब आहेत. हे तुमच्याकडे जे आहेत ते तुम्ही घेऊ शकता, जे अवेलेबल आहेत ते. इथे घेतलेलं आहे लिंबाच्या लोणच्यासाठी. आपल्याला लागणार आहे मोहरी, हळद आणि मीठ. तर चला लिंब चिरून घेऊयात. हे 40 लिंब आहेत बरं का. छान असे चिरून घ्यायचे आहेत. पाहू शकता अशा 4 फोडी करू शकता तुम्ही, किंवा मग त्यापेक्षा बारीकही करू शकता तुमच्या आवडीनुसार. काय होतं, मोठ्या फोडी जर चिरून घेतल्या ना तर लिंबाचं लोणचं खाताना मोठी फोड असेल तर उडत नाही. त्यामुळं इथे एका लिंबाच्या साधारणतः 12 फोडी केलेल्या आहेत. पाहू शकता सर्व लिंब छान असे चिरून घ्यायचे आहेत. थंडीच्या दिवसामध्ये खूप लिंब येतात बरं का झाडाला, त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये लिंबाचं लोणचं घालत आहेत आम्ही. आणि उन्हाळ्यापर्यंत छान लोणचं मुरतं हे. आणि उन्हाळ्यामध्ये आंबट खायला खूप छान लागतं हे लोणचं. एकदा नक्की ट्राय करा. लिंबाचं लोणचं जर आंबट लागतं म्हणून तुम्ही खात नसाल तर एकदा नक्की ह्या पद्धतीने बनवून पहा, तुम्ही नक्की खाल. न खाणारे देखील आवडीने खातील. तर पाहू शकता सर्व लिंब छान इथं चिरून घेतलेले आहेत. एका मोठ्या टोपल्यामध्ये घ्यायचे आहेत. त्यामध्ये पाणी टाकून अर्धा तास असंच भिजत सोडायचं आहे बरं का. त्यानंतर असं छान चुरून घ्यायचे आहेत लिंबाच्या फोडी. हाताने त्याचा रस काढत आहेत. पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा रस तुम्ही काढून घ्या. कसलंच आंबट लागत नाही आणि टेस्टी पण खूप लागतं असं केल्यामुळे. सासूबाईंची पद्धत आहे बरं का ही. थोडी वेगळीच पद्धत आहे, परंतु एकदा नक्की बनवून पहा आणि कसं झालं ती कमेंट करून सांगा. पाहू शकता सर्व फोडी छान पिळून घेतलेल्या आहेत. लिंबातलं पूर्ण पाणी पिळून घ्यायचं आहे बरं का. खलबत्त्यामध्ये मोहरी छान वाटून घेत आहेत. तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतली तरी चालेल. बारीक अशी मोहरी वाटून घ्यायची आहे. 30 ते 40 लिंब आहेत. ते मिडियम आकाराचे लिंब आहेत. त्यासाठी 1 वाटी मोहरी घेतलेली आहे. साधारणतः 250 ग्राम मोहरी आहे ही. लिंबाच्या फोडी एका मोठ्या टोपल्यामध्ये घ्यायच्या आहेत, जेणेकरून व्यवस्थित मिसळता येईल. त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यावरती मग आपण बारीक करून घेतलेली मोहरी पूर्ण टाकायची आहे. आणि लगेच हळद पावडर त्यावरती टाकायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता आपला पोहे खायचा जो चमचा असतो ना, त्या चमच्याने इथं 2 चमचे हळद लागलेली आहे बरं का 40 लिंबासाठी. आणि हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान लागतं हे लिंबाचं लोणचं. एकदा नक्की बनवून पहा. थोडंसं मीठ कमी पडलं होतं म्हणून आणखीन मीठ टाकलेलं आहे इथं. पाहू शकता छान झालेलं आहे आपलं लिंबाचं लोणचं. सासूबाईच्या पद्धतीने एकदा नक्की लिंबाचं लोणचं बनवा बरं का. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. अर्धा किलो मीठ लागलेलं आहे इथं पूर्ण. पाहू शकता छान लिंबाचं लोणचं झालेलं आहे. आणि छान भरणी अशी सुकलेली अशी छान भरणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये लगेच लिंबाचं लोणचं भरून घ्यायचं आहे. पाहू शकता कसं छान पाणी सुटलेलं आहे. आणि उन्हाळ्यापर्यंत छान मुरतं हे. वर्षभर टिकतं बरं का हे लोणचं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता तेही कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.